हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा BCA, BBA, CET एक्झामसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे, जे विद्यार्थी BCA, BBA ला ऍडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांच्यासाठी एक खास बातमी आहे. फॉर्मसाठी जे आहे ऍप्लिकेशन डेट जे आहे ते एक्सटेंड झालेली आहे, मुदत वाढ झालेली आहे त्यामध्ये. आणि तुम्ही 2 महिन्याच्या आत म्हणजे 2 महिन्यामध्ये तुम्ही एक चांगल्या प्रकारे स्टडी करून आणि तुमचं ड्रीम कॉलेज जे आहे त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर त्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. तर ऍप्लिकेशन डेट जे आहे ते कधीपर्यंत एक्सटेंड झालेली आहे ते आपण बघून घेऊया आधी. हे बघू शकता तुम्ही एक्सटेन्शन पिरियड. तर 3 तारखेपर्यंत ही तुमची लास्ट डेट होती. ओके. तर इथे बघू शकता तुम्ही 18 मार्च पर्यंत जे आहे 18 मार्च पर्यंत तुमची जे ऍप्लिकेशन डेट आहे ते एक्सटेंड झालेले आहे आणि तुमचे एक्झाम कधी होणार आहे 28 ते 30 एप्रिल मध्ये. ओके. 30 एप्रिल पर्यंत तुमचे एक्झाम होणार आहे. 28 ते म्हणजे 3 दिवस हे एक्झाम चालेल तुमचे. ओके. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 2 महिने बाकी आहे. तर त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे स्टडी करायचं आहे ते आपण सगळी चर्चा करूया. आधी आपण सिलेबस बघून घेऊया. आधी काय काय सिलेबस असतो तुम्हाला ते आपण आधी बघून घेऊया. बघा, हे बघू शकता तुम्ही ऑफिशियल PDF आहे तुमची. तर त्यामध्ये कोणकोणते टॉपिक असणार आहे. आधी तर 100 मार्काचा तुमचा म्हणजे क्वेश्चन पेपर असतात. 100 मार्काचा क्वेश्चन पेपर असतो तुमचा. त्यामध्ये कोणकोणते टॉपिक आहे, इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर रिझनिंग, वर्बल अँड अर्थमॅटिक, त्याच्यानंतर आहे जनरल नॉलेज आणि अवेअरनेस आणि कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर बेसिक्स जे कम्प्युटरचे रिलेटेड पण माहिती तुम्हाला विचारतात. अशा प्रकारे इंग्लिश लँग्वेज जे आहे यावरती जास्त जोर दिलेला आहे. बघा, 40 मार्काला विचारलं जातात तुम्हाला, 40 क्वेश्चन. त्याच्यानंतर आहे रिझनिंग जे आहे ते 30 मार्काला विचारलं जाणार आहे. जनरल नॉलेज अँड अवेअरनेस आणि कम्प्युटर बेसिक्स हे 15-15 मार्काला विचारलं जाणार आहे. अशा प्रकारे हे 100 मार्क तुमचा पेपर असणार आहे. ओके. तर इझिली तुम्ही इथे 90 प्लस जाऊ शकतात. कशा प्रकारे जायचं आहे ते पण आपण बघून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यानंतर आहे इथे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. तुम्हाला 90 मार्काची टेस्ट असणार आहे. म्हणजे कालावधी किती असणार आहे, 1.5 तासचा. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम आहे, म्हणजे इंग्लिश मीडियम मध्येच तुमचा एक्झाम होणार आहे, मराठी वगैरे नाही असणार आहे तिथे. आणि ऑनलाईन एक्झाम मोड काय आहे, ऑनलाईन, म्हणजे कम्प्युटर बेस वरती तुमचा जे आहे कम्प्युटर वरती तुमचा एक्झाम होणार आहे. हे बऱ्याच जणांचा हे पण डाऊट असतो की कोणत्या लँग्वेज मध्ये जे आहे आमचा एक्झाम होणार आहे. तर इंग्लिश लँग्वेज मध्ये होईल तुमचा एक्झाम. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्टडी कसं करायचं आहे, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन वरती आम्ही एक कोर्स लॉन्च करत आहोत. 9 मार्चला बॅच स्टार्ट होत आहे तुमची. 2 मार्च झालं, तर 9 मार्चला तुमची एक न्यू बॅच स्टार्ट होत आहे. त्यामध्ये डेली लाईव्ह लेक्चर असणार आहे तुमचे. त्याच्यानंतर फुल सिलेबस, मॉक टेस्ट, नोट्स, MCQs, PYQs. त्याच्यानंतर स्टडी मटेरियल जे आहे ते मराठी इंग्लिश लँग्वेज मध्ये, म्हणजे मराठीमध्ये जर तुमचा एक्झाम नसतो बट अंडरस्टँडिंग साठी आम्ही ते पण तुम्हाला मराठीमध्ये जे आहे प्रोव्हाइड करत असतो. ओके. आणि इंग्लिशचे आमचे सुपर टीचर आहे, ते तुमची एकदम मस्त तयारी करून घेणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इझिली इथे 90 प्लस जाऊ शकतात. म्हणजे तुमचा जसा एक्झाम होतो तशा प्रकारे मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस टॉपिक वाईज. तर फीस फक्त 1999 म्हणजे 2,000 रुपये फीस ठेवलेली आपण याची. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा आणि तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर 9 तारखेपासून आपली न्यू बॅच स्टार्ट होत आहे. लवकरात लवकर ग्लोबल ऑनलाईन ऍप वरती तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकतात, डाउनलोड करू शकतात ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोरला पण. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुमची तयारी करून घेणार आहोत आम्ही. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकतात. ओके. अशा प्रकारे मुदत वाढ किती झालेली तुमची, 18 मार्च पर्यंत तुम्ही जे आहे एक्झाम फॉर्म फिलअप करू शकतात. ओके. 2 महिन्याचा मास्टर प्लॅन म्हणजे 2 महिन्याची आम्ही बॅच रन करत आहोत. तर त्यामध्ये पण तुम्ही एनरोल होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकतात.
मी कमेंटचं जे आहे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये.